नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 10वे त्यातील समास 8वा ज्याचे की शीर्षक आहे प्रचिती निरूपण ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 10वे समास 8वा प्रचिती प्रचित निरूपण. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, ज्ञानाची लक्षणे सारखीच असतात. ज्ञान खरे असावे, निश्चित असावे, स्वतःच्या अनुभवाचे असावे आणि सर्वांना सारखे असावे. प्रपंचातील घटना, वस्तू व अनुभव इंद्रिय गोचर असतात. त्यामुळे प्रपंचातील ज्ञानाचा खरेपणा प्रत्यक्ष पुराव्याने लगेच तपासता येतो. वस्तूच्या वर्तनाशी ज्ञानाचा संवाद असेल तर ते ज्ञान खरे. अमका तमका तसे म्हणतो म्हणून ज्ञान खरे नाही, असा व्यवहार प्रपंचात चालतो. परमार्थातील घटना, वस्तू व अनुभव अतिंद्रिय असतात. तेथील ज्ञानाचा खरेपणा इंद्रिय प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध होत नाही. इतर सिद्ध साधकांचा अनुभव तेथे कामास येत नाही. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष सद्गुरूचा अनुभव देखील समाधानास पुरा पडत नाही. तेथे फक्त स्वतःचा अनुभव ज्ञानाच्या खरेपणाबद्दल निस्संदेह वृत्ती करतो. श्री समर्थांचा आग्रह असा की हा आत्मप्रचितीचा दृष्टिकोन जसा व्यवहारात तसा परमार्थात मूलभूत आहे. नित्य व्यवहारामधील अनेक उदाहरणे देऊन या प्रचितीचे सर्वांगीण महत्त्व त्यांनी मांडले आहे. पण परमार्थामध्ये प्रचिती येते म्हणजे काय साधते हे सांगणे अवश्य असते. मुंडक उपनिषदाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पुढील प्रसिद्ध मंत्र आहे. भिद्यते हृदय ग्रंथीहि छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. याचा अर्थ आहे, श्रेष्ठामध्ये व कनिष्ठामध्ये समानपणे व्यापून असणाऱ्या ब्रह्माचे दर्शन झाले की हृदयात वास करणारी अविद्या आणि तिच्यापासून उत्पन्न होणारा वासना समुदाय नाश पावतो. त्याचप्रमाणे मनातील सर्व संदेह नष्ट होतात. शिवाय पापाचे खंडन होऊन सर्व कर्मे क्षय पावतात. या समासामध्ये आत्मसाक्षात्कार झाला असता कोणत्या गोष्टीची प्रत्यक्ष प्रचिती येते त्याचे सुरेख वर्णन आहे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. दशक 10वे समास 8वा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहेल ते शहाणे, येर वेडे दैन्यवाणे, प्रचिती विण. प्रथम व्यवहारातील अनेक उदाहरणे देऊन प्रचितीचे महत्त्व श्री समर्थ पटवून देतात. आता प्रचितीची लक्षणे ऐकावी. जो प्रचिती पाहतो, जो स्वानुभव घेतो तो खरा शहाणा होय. प्रचिती न घेणारे बाकीचे सगळे लोक वेडे व कनिष्ठ प्रतीचे समजावे. नाना रत्ने नाना नाणी, परीक्षून न घेता हानी, प्रचित न येता निरूपणी, बैसोच नवे. नाणी व रत्ने अनेक प्रकारची असतात. त्यांची परीक्षा न करता जर ती घेतली तर नुकसान होते. ज्या निरूपणामध्ये स्वानुभवाचे तेज नाही किंवा अनुभव घेण्याचा मार्ग ज्यामध्ये असत नाही ते निरूपण ऐकायला बसूच नये, कारण तेथे नुसता शब्दच्छल असतो. सुरंग शस्त्र दमून पाहिले, बरे पाहता प्रचितीस आले, तरी मग पाहिजे घेतले, जाणते पुरुषी. घोडा चालवून पाहावा, शस्त्र वापरून बघावे, असे करून जर ते उत्तम प्रतीचे ठरले तरच ते जाणत्या पुरुषाने घ्यावे. बीज उगवलेसे पाहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचित आलिया ऐकावे निरूपण. बी चांगले उगवते असे पाहावे, मग पैसे खर्च करून ते विकत घ्यावे. निरूपणकार जे सांगतो त्याची प्रत्यक्ष प्रचिती आली तरच त्याचे निरूपण ऐकावे. देही आरोग्यता झाली, ऐसी जना प्रचित आली, तरी मग आगत्य घेतली, पाहिजे मात्रा.
देहाला झालेला रोग अमुक एका मात्रेने बरा होतो असा इतर लोकांना प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग ती मात्रा आपण अगत्याने घेतली पाहिजे. प्रचितीवीण औषध घेणे तरी मग धडची बिघडणे, अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपण. ज्या औषधाचा कोणी अनुभव घेतलेला नाही ते आपण घेतले तर चांगली असलेली प्रकृती बिघडते. काहीतरी कल्पना करून उगीच अनुमानाने कार्य केले तर मूर्खपणा होतो. प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग जाणावे ठकिले देखत देखता. हलक्या धातूचे सोने करण्याच्या विद्येला किमया म्हणतात. समजा एखादा किमयागार लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणाला, त्याच्या विद्येचा प्रत्यक्ष अनुभव नसता त्याला सोने करून देण्यास सांगितले तर तो पाहता पाहता आपल्याला फसवतो. शोधून पाहिल्याविण काहीतरी एक कारण होणार नाही निर्वाण प्राणास घडे. आरंभीच चांगली चौकशी केल्या वाचून जर एखादे काम अंगावर घेतले तर ते काम तडीच जाणार नाही ते नाहीच, पण उलट आपल्या जीवितास धोका होण्याचा संभव त्यात असतो. म्हणून अनुमानाचे कार्य भल्यानी कदापि करू नये, उपाय पाहता अपाये नेमस्त घडे. म्हणून शहाण्या माणसाने प्रत्यक्ष अनुभव नसता केवळ कल्पना करून अनुमानाने कोणतेही कार्य करू नये. असे जर केले तर उपाय होण्याऐवजी अपाय मात्र खात्रीने घडतो. पाण्यातील म्हैसीची साठी करणे हे बुद्धीच खोटी, शोधिल्या विण हिमपुटी होणे घडे. समजा एक म्हैस पाण्यात बसली आहे, ती कशी आहे काय आहे हे नीट पाहिले नाही. तिच्या खरेदीचा कागद करणे म्हणजे खोटीच बुद्धी होय. तिला नीट न पाहिल्याने नंतर कष्टी व्हावे लागते. विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकिले, मैंदे मैंदावे केले परी ते शोधिले पाहिजे. स्वतः न पाहता दुसऱ्याच्या भरोशावर घर विकत घेतले असे कधी कोणी ऐकले आहे काय? जगात लबाड लोक फसवण्याचा प्रयत्न करणारच, पण आपण नीट तपास करून कार्य केले पाहिजे. शोधल्या विण अन्न वस्त्र घेणे तेणे प्राणास मुकणे, लटिक्याचा विश्वास धरणे हेची मूर्खपण. नीट चौकशी केल्या वाचून अन्न वस्त्र घेतले तर जीव गमावण्याची पाळी येते. खोट्याचा विश्वास बाळगणे मूर्खपणाच आहे. संगती चोराची धरिता घात होईल तत्वता, ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे. चोराची संगत धरली तर खात्रीने आपला घात होतो. नीट तपास केला तर चोर ठक लबाड लोक तेथल्या तेथे उमगतात. गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पहावे. खोटी नाणी पाडणारे, तांब्याचे सोने करतो म्हणणारे, चोरून सरकारला न कळता खरी नाणी करणारे वगैरे नाना प्रकारच्या लबाड्या जगात चालतात. आपण त्या समजून सांभाळून असावे. दिवाळखोराचा मांड पाहता वैभव दिसे उद्दंड, परिते अवघे थोथांड भंड पुढे. एखादा दिवाळखोर असा बडेजाव दाखवतो की त्यापाशी खूप दौलत आहे असे वाटते, पण त्याचा तो बडेजाव म्हणजे नुसते थोथांड असते. पुढे त्याची फजिती होते. तैसे प्रचितीविण ज्ञान तेथे नाही समाधान, करून बहुतांचा अनुमान अन्नीत झाले. त्याचप्रमाणे ज्या पुरुषाला स्वानुभव नाही त्याचे ज्ञान म्हणजे थोथांड होय. त्याच्यापाशी खरे समाधान नसते. आपल्या अनुभवरहित व अनुमान प्रधान ज्ञानाने तो अनेक लोकांना आपल्या नादी लावतो. त्यात स्वतःचे व लोकांचे अनहित करण्यास तो कारण होतो. मंत्र यंत्र उपदेशिले नेणते प्राणी ते गोविले, जैसे झाकून मारिले दुखणाईत. अनुभवविहीन लोक गुरुत्वाचा आव आणून अडाणी माणसांना मंत्रयंत्रांचा उपदेश करतात व त्यांना गुंतवून त्यांचे नुकसान करतात. एखाद्या आजारी माणसाला झाकून ठेवावा आणि त्याला मारून टाकावा तसा हा प्रकार होतो. वैद्य पाहिला परी कच्चा तरी प्राण गेला पोराचा, येथे उपाये दुसऱ्याचा काये चाले. समजा एखाद्याचा पोरगा फार आजारी आहे, त्याला औषध देण्यासाठी एक अनुभवरहित व अपक्व वैद्य आणला, त्यामुळे त्या पोराचा मृत्यू ओढवला. अशा प्रसंगी इतर माणसे काही उपाय करू शकत नाहीत. दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे, तरीच मग त्यासी साजे आत्महत्या रे पण.
एक माणूस दुखण्याने झिजत चालला आहे, पण वैद्याने काय होते म्हणून विचारले तर मोकळेपणाने सांगण्यास त्यास लाज वाटते. असा माणूस स्वतःचा घात करून घेतो असे म्हणणे योग्य आहे. जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्याकरिता बुडाला, येथे कोणाचा घात झाला बरे पहा. जो जाणता आहे त्याला गर्वाने तुच्छ केले तर नेणता माणूस आपल्या अज्ञानाने बुडतो, वाया जातो. अशा रीतीने तो स्वतःचा घात करून घेतो. यानंतर आत्मसाक्षात्कार झाला हे कशावरून ओळखावे याचे फार छान वर्णन आहे. साधकाने या ओव्या रात्रंदिवस डोळ्यापुढे ठेवाव्या. पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसी स्वये प्रचित आली, म्हणजे बरे. पाप संपूर्णपणे नाश पावले, पुन्हा जन्मास येऊन यातना भोगणे थांबले, असा प्रत्यक्ष अनुभव स्वतःस आला म्हणजे आत्मज्ञान झाले असे समजावे. परमेश्वरास ओळखले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले, म्हणजे बरे. परमेश्वराची ओळखण झाली, मी खरा कोण हे कळले, संपूर्ण शरणागती साधली म्हणजे आत्मज्ञान झाले असे समजावे. ब्रह्मांड कोणे केले, कासयाचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखिले, म्हणजे बरे. हे विश्व कोणी केले हे समजले, ते कशाचे केले हे कळले, कर्ता खरा कोण हे ओळखले म्हणजे आत्मज्ञान झाले असे समजावे. येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला, प्राणी संशयी बुडाला प्रचिती विण. वर सांगितलेल्या गोष्टीच्या संबंधी थोडा संशय जरी शिल्लक उरला तरी तोपर्यंत केलेला परमार्थ वाया गेला असे समजावे. साक्षात स्वरूपानुभव नसल्याने माणूस संशयाने घेरला जातो. हे परमार्थाचे वर्म, लटिके बोले तो अधम, लटिके मानी तो अधमोद्धम, यथार्थ जाणावा. परमार्थाचे रहस्य हे आहे, हे खोटे आहे असे जो म्हणेल तो अधम समजावा, हे खोटे आहे असे जो मानील तो तर अधमाहून अधम निश्चितपणे मानावा. येथे बोलण्याची झाली सीमा, नेणता न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा, तू जाणसी. यापुढे सांगण्याची सोय उरली नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत परमात्मा स्वरूप कळणार नाही. ही गोष्ट खोटी नाही. सर्वोत्तम रामराया, माझ्या म्हणण्याचा भावार्थ तू बरोबर जाणतोस. माझे उपासनेचा बडिवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. माझ्या उपासनेचे थोर वैशिष्ट्य असे आहे की अगदी खरे आत्मज्ञानच सांगावे. मी जर खोटे व वावगे बोलेन तर त्याचा दोष रामरायास लागेल. म्हणून सत्यची बोलिले, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भवाचे शोधिले, पाहिजे मूळ. म्हणून जे संपूर्णपणे सत्य आहे ते सांगतो. खरा करता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. माया कोठे व कशी उत्पन्न झाली याचे मूळ शोधून काढले पाहिजे. हा विषय सूक्ष्म असल्याने तो मनात ठासण्यास वारंवार सांगावा लागतो. त्याचप्रमाणे परंपरा व आत्मप्रचिती यामध्ये आत्मप्रचिती श्रेष्ठ खरी, पण परंपरा न तोडता प्रचिती बोलणे जरूर असते. तेची पुढे निरूपण, बोलिलेंची बोलिले प्रमाण, श्रोती सावध अंतःकरण, घातलेंची घालावे. या विषयाचेच विवेचन पुढे केलेले आहे. मागे जे सांगितले तेच पुन्हा वर्णन केलेले आढळेल. श्रोत्यांनी एकदा लक्षपूर्वक ऐकले आहे खरे, पण पुन्हा त्यांनी साधक वृत्तीने ऐकावे. सूक्ष्म निरूपण लागले, तेथे बोलिलेंची मागुते बोलिले, श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणून या. हा विषय सूक्ष्म आहे, त्याचे विवेचन चटकन ध्यानात येत नाही. श्रोत्यांना तो नीट समजावा यासाठी तीच गोष्ट पुन्हा सांगावी लागते. प्रचित पाहता निकट, उडून जाती परिपाठ, म्हणून हे खटपट करणे लागे. सूक्ष्म अनुभव घेऊन बघितले तर परंपरेने चालत आलेल्या जनकल्पना खोट्या ठरतात. म्हणून परमार्थ पुन्हा पुन्हा सांगणे जरूर पडते. परिपाठेंची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे. येथे पेच असा येतो की परंपरागत लोकसमजुतीप्रमाणे सांगायचे म्हटले
तर स्वानुभवाचे समाधान राहत नाही आणि स्वानुभवाप्रमाणे बोलायचे म्हटले तर परंपरागत जनकल्पना उडवल्या वाचून चालत नाही. ऐसी साकडी दोहीकडे म्हणून बोलिलेंची बोलणे घडे, दोन्ही राखोनिया कोडे उकलून दाऊ. अशी दोन्हीकडून अडचण उभी राहते, म्हणून पूर्वी जे सांगितले ते पुन्हा पुन्हा सांगावे लागते. आता पूर्व परंपरागत लोकसमजुती आणि स्वानुभव या दोन्हींचा समन्वय साधून हे कोडे उलगडून दाखवू. परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखोन निरूपण, श्रोते परम विचक्षण विवरोत पुढे. पूर्व परंपरा आणि आत्मप्रचिती या दोन्हींचे प्रामाण्य भंग होणार नाही असे विवेचन करू बुद्धिमान श्रोत्यांनी त्या विवेचनाचे खोलवर मनन करावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास 8. तर मंडळी, अशा तऱ्हेने येथे आपले दशक 10व्यामधील समास 8व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.